आज मी माझ्या किचनमधला मिसळण्याचे डबे ठेवण्याचा ड्रॉवर पटकन साफ करून घेत आहे। तर हा ड्रॉवर आता मी रिकामा करणार आहे, व्हॅक्यूम क्लीनरनी पटकन क्लीन करणार आहे आणि परत ऑर्गनाइज करून ठेवणार आहे। आणि ह्यासोबतच कसले कसले डबे ह्याच्यात मी ठेवले तेही तुम्हाला सांगते। तर हा एक हँडी व्हॅक्यूम क्लीनर आहे माझ्याकडे, हलका फुलका एकदम। तर त्याने मी आधी सगळे जे काही कण पडले होते ते उचलून घेतले आणि मागोमाग ओला टिश्यू पेपर जो हल्ली मिळतो आपल्याला त्याचे मी बॉक्सेस घेऊनच ठेवलेले आहेत। सो मी पटापट ते ड्रॉवर साफ करायला किंवा कुठलीही वस्तू साफ करायला वापरते। आणि आत्ता सध्या पावसाळा चालू झालेला आहे, त्यामुळे कुठलेच डबे मी धुणार नाही आहे, तर पटकन ह्या ओल्या टिश्यू पेपरनी बाहेरून पुसून घेणार आहे। एनिवे जेव्हा त्यातला पदार्थ संपतो तेव्हा मी प्रत्येक डबा धुवून पुसून प्रॉपर स्वच्छ सुका करूनच लावत असते, त्यामुळे मला आत्ता लगेच ते धुवायचे नाही आहेत। हे तर पापडाचे डबे आहेत, त्यामुळे ह्याला तर मी मुळीच आत्ता ओलं करणार नाही आहे। सो पटापट हे डबेसुद्धा मी खालून वरून बाजूनी ओल्या टिश्यूने साफ करून घेत आहे। आणि त्याचप्रमाणे बाकीचे छोटे छोटे माझ्या मुलीच्या खाऊचे डबे ह्याच्यात असतात, कारण तिची उंची या ड्रॉवरपर्यंत बरोबर पुरते, त्यामुळे सगळे डबे इकडे ठेवलेले असतात, म्हणजे येता जाता पटकन तोंडात घालायला इझी होऊन जातं तिला। नंतर आहे आपले पापडाचे डबे। ह्याच्यात मी पापड म्हणजे उडदाचे पापड, मिरगुंड किंवा साबुदाण्याच्या चिकोड्या वगैरे ठेवते। यामध्ये मी सांडगे आणि सांडगी मिरच्या ते एकत्र होऊ नये म्हणून वेगळ्या डब्यामध्ये छोट्या डब्यामध्ये ठेवते। त्यानंतर मिसळण्याचे डबे। सो मिसळण्याचे डबे माझ्याकडे टोटल 3 आहेत। हा पहिला डबा, यामध्ये ओवा, मेथी आणि बाकीचे गरम मसाले आहेत, जे पटकन काढा करायला किंवा चहामध्ये टाकायला उपयोगी येतात। आणि हा छोटासा डबा काकडी किसण्याच्या किसणीवर मी ठेवलेला आहे। दुसरा डबा आहे धिरड्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचा। सो सकाळी सकाळी मुलीला शाळेत जाताना पटकन धिरडं करून द्यायचं असतं आणि त्या घाईत फक्त धिरड्यामध्ये जे पदार्थ लागतात ते मी ह्याच्यात ठेवलेत: हिंग, हळद, जिरं, गोडा मसाला आणि मीठ। त्यानंतर आपला महत्त्वाचा रोजचा मिसळण्याचा डबा। आता हा डबासुद्धा मला धुवायला झाला आहे, पण 1-2 दिवसात मी हा परत स्वच्छ धुवून त्यात मसाले भरून ठेवून देईन। तर अशा प्रकारे आपला ड्रॉवर ऑर्गनाइज स्वच्छ करून झालेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।